मंजिरी, ए मंजिरी, काय झालं ग? सत्या काही बोलला का तुला? मग उलट बोलले असते तर बरं वाटलं असतं, पण गेल्या काही दिवसांपासून बोलतच नाहीयेत ते माझ्याशी, आणि माझ्याशी बोलायचा प्रयत्नही करू नको असं म्हणालेत ते मला. अगं पण का? काही नाही आजी, गौरांग भाऊजींनी मामांची हरवल्याची तक्रार नोंदवली होती पोलीस स्टेशनात. म्हणजे मीच त्यांना सांगितलं होतं तसं करायला. तेव्हापासून हे माझ्याशी बोलतच नाहीयेत. आता तुम्हीच मला सांगा, प्रत्येक गोष्ट अशी मनाला लावलीच पाहिजे का? आपण जरा थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार नको का करायला? पण नाही, यांनी मामनजींना थोडं समजून घ्यायला हवं ना. पण हे तर काही ऐकायलाच. सत्या अंत्याबरोबर जे काय वागतोय ते योग्यच वागतोय बघ. पोरी, तू जरा सत्याला समजून घे की. त्याच्या आत जे जळते ते त्याचं त्यालाच ठाव. तुला काय, मला काय, बाहेरनं त्याची फक्त धग जाणवू शकते ग, पण ते जळणं त्याचं त्यालाच सहन करावं लागते. तसं नाही आजी, म्हणजे त्यांचा राग मला समजत नाही असं नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एवढी वर्ष लोटली या सगळ्या गोष्टींना, तरी अजून त्यांच्याबद्दल एवढा दुस्वास काय यांच्या मनात? अगं पोरी, येदनेच्या आठवणीनं सुद्धा येदनाच होतात. माझ्या सत्यानं जे बघू नये ते बघितले त्या वयात. जे करायचं वय नव्हतं ते केलं. जगाला वाटते पोरांना बापाचं श्राद्ध घातलं म्हणून, पण ते घालत असताना त्याच्या मनाला काय यातना झाल्या असतील, त्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार कोणीच केला नाही ग. लोकांनी कशाला, मी आम्ही नाही केला. चालू अरे दे की ग पायक, का कुठं कुणाच्या डोंबलावर ढालणार आहेस? एवढं पैका पैका करून काय नवा संसार थाटणार आहे का काय? सांगितलं ना तुम्हाला एकदा, नाहीयेत माझ्याकडे पैसे म्हणून. खोटं बोलते? अगं खोटं बोलताना जीभ झाडली नाही का तुझी? अशी खोटं बोलते? त्या गौऱ्याला औषधं आणली काय तुझ्या बाण धाडली का ग वरून? तुम्हाला लाज वाटत नाहीये का? तुम्हाला सांगितलंय ना या घरामध्ये यायचं नाहीये म्हणून. मला दारू प्यायला पैक पाहिजे, ते फक्त मला तुझ्याकडूनच मिळणार. पैक दे, पैक दे, हे म्हणलं ना. याय तो माणूस इथे काय करतोय? कारच्या डोळे वाटत काय बघतो रे मार का बाईला वाली? चल काय रे, हे केस का भादरलेस? बाजीत आहे ना तुझा? मेलायस तू माझ्यासाठी. तू हायस कोण? बापाचं श्राद्ध घालतो आणि मला विचारतो तू कोण? सोडू का तुला? मला पैक पाहिजे. घरात जे होतं नव्हतं ते तुम्ही आधीच संपवलंय, आता कुठून आणायचंय? अरे पैक नसेल तर काय तुझा बाद येणार आहे का तिकडं फुकट दारू? माझ्या बाबांचं नाव घेऊ नका तुम्ही. ते मंगळसूत्र देत नाही, मंगळसूत्र नाही देणार मी. तुझ्या तर कशी देत नाही. चले चले बघ बघ, पुन्हा बाटली डोक्यात फोडायचं व्या घालतोय मला.
बघ तुझं पोरग हा अगं हेच संस्कार केलं का त्याच्यावर? हेच बाळ कडू पाजलं का? पुन्हा पिऊन आला वैर मोठ्या. आणि सत्या तुझ्या हातात बाटली शिवती आधी खाली शिव म्हणती ना मग डोळे वाटरून बघू नको माझ्याकडं मुस्कट फोडीन तुझं सांगतीये. आणि आम्ही मोठी माणसं आहोत ना ऐकता मग आम्ही कशी बघून घेऊ. तू गप्पत ए नाही बोललीस तू आणि तुझा पोरगा दोघे बी घरात चालतो व्हायचं. माझ्या आईची आणि माझ्या भावाची जबाबदारी घ्यायला मी खंबीर आहे. झाले हीच येड आहे का आवर घाल त्याच्या रागाला. एवढा राग बरा नाही ग. अगं मला उलटून बोलला त्याचं मला काय बी वाईट वाटत नाही बघ. पण आपण कुणाबरोबर बोलतोय काय बोलतोय याच त्याला भानच नसते बघ. आणि त्या चुकीच वागला ग. नेहमीच चुकीचं वागतोय तो. पण म्हणून त्यानं त्याच्याशी असं वागणं हा त्याच्यावरचा उपाय होऊ शकत नाही ना. ती बी झाला तरी तो त्याचा बाप आहे. आणि बापाशी असं वागणं नाही पटत बघ मला. एक सांगू सासूबाई, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण ना आता मलाच या सगळ्याचा वीट आलाय. खरंच वीट आलाय मला सगळ्याचा. आता मला माझ्या संसाराची चिंता वाटण्यापेक्षा माझ्या मुलांच्या सुखाची आणि भविष्याची चिंता वाटते. माझ्या नशिबात नवऱ्याचं सुख नाहीच आहे. मला कधीच कळून चुकलंय ते. आता चिंता आहे ती फक्त माझ्या सत्याची आणि गौरांची. त्यासाठीच मी तुला सांगते हे समज. मन खंबीर करून एक निर्णय घेतलाय मी. तो बरोबर आहे चूक आहे मला नाही माहिती, पण माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तो खूप महत्वाचा आहे. त्या दिवशी सत्याने आपल्या बापाचं श्राद्ध घातलं. आजपासून मी स्वतःला विधवा मानणार आहे. शाले अगं काय बोलतीस तू? शुद्धीत आहेस का? हो, पूर्ण शुद्धीत आहे मी आणि नीट विचार करून बोलतेय. आता अनंतराव मुधोळकरांची बायको असं म्हणून घेण्यापेक्षा सत्यजितची आई म्हणून घेणं मला जास्त आवडेल. त्यासाठी राहिलेलं संपूर्ण आयुष्य विधवा म्हणून जगायची तयारी आहे माझी. माझी एक गोष्ट ऐकशील? तू अंत्याच्या इशात पडू नकस. माझी पक्की खात्री आहे सत्य अंत्याला माफी करणार नाही बघ. माझी कुठली पुण्य आहे म्हणून त्याचा माझ्यावरचा राग निवळला. पण ही गोष्ट अंत्याच्या बाबतीत अशक्य आहे. हे मी तुला सत्याच्या संसारासाठी तुमच्या होणाऱ्या बाळासाठी सांगते. ऐक माझं. आपलं म्हणणं होतं तेवढंच काय. तुम्ही बोलवलं? कम्फर्टेबल आरामात बसा. मस्त जेवायला मिळते ना 2 टाइम.
मऊ मऊ गादीवर डोळ्याला मिळते आनंद आहे. एकूण काय सुख आहे. आमच्या सुखाचं काय? आमच्या सुखाचं काय? मग ते तांबडे बाबा भेटले. त्यांनी एक प्रश्न विचारला अबाउट सन ऑफ होळकर. आमच्याकडे उत्तरच नाही. दोघांचा मान खाली घातली आम्ही. एवढा पैसा कमावला, एवढी संपत्ती कमवली, एवढी मोठी बांधली माडी, आम्हाला नाही म्हणायला कोणी डॅडी डॅडी. इतके वैद्य केले, हकीम केले, तांबडे बाबांचा अंगारा अप्लाय केला, तुमच्याकडून नो रिप्लाय. आनंद सुख तीन टाइम बदला तुम्ही साडी, आम्हाला नाही म्हणायला कोणी डॅडी डॅडी. आम्ही आता ठरवलंय, तुम्हाला मूल हवा असेल नाही तर नको असेल, आम्हाला पाहिजे डॅडी डॅडी म्हणणार कुणीतरी. आम्ही डिसिजन घेतलाय, आम्ही मोतीवाल्या बाईशी लग्न करणार. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, व्हेरी काइंड इन्फॉर्मेशन, आम्ही त्यांच्या बरोबर डेटला जाणार. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही आहे, नाही आहे, नाही. बोला 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 मिसेस, बोला 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 मिसेस, बोला 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 तुमचं बोला बोला मिसेस. माझं काय म्हणणं असणार? तुम्ही जा. काय तुम्ही? आम्ही तुम्हाला काय परवानगी मागतोय? आम्ही हे तुम्हाला सांगतोय. तरी पण तुम्हाला काय म्हणायचं असेल, एक्सप्रेस युअर सेल्फ. बोला बोला मिसेस, बोला 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 मिसेस, बोला बोला. आम्हाला तुमचा आवाज ऐकायचा. बोला बोला बोलू. बोला लवकर, बोला बोला मिसेस, बोला. जी बाई ज्या घराने तिला आसरा दिला त्यांच्या वाईटावर उठू शकते, ती काय कोणाची साथ संगत करणार? खाल्ल्या घराचेच वासे मोजलेत तिने. तुम्हाला वाटतं ती तुमची साथ देईल? बोललात तुम्ही, खूप बोललात तुम्ही. म्हणजे आम्ही तुम्हाला बोट पकडायला दिलं, आमच्या डोक्यावर असलं. तुम्हाला मी चुकीची वाटत असेल तर मारा तुम्ही मला. मारणारच आहे मिसेस, आम्ही तुम्हाला मारणारच आहे. चला व्यंग, उद्या सकाळी 10 वाजता ग्रीनवूडची मीटिंग. हो. एक मिनिट, मी जरा उद्या ऑफिसला उशीर येईन म्हणतोय. तू मीटिंग एकटा हँडल करशील? करेन मी, पण काय झालं काय? हा म्हणजे मी ऍक्च्युली मधुराला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे. तिने अरे आजच होकार दिलाय. गुड. अरे मग उशिरा कशाला? रजा घे ना पूर्ण दिवस, अख्खा दिवस एकत्र घालवा. थँक्स. त्यात आभार कसले? उलट मीच तुला सॉरी बोलायला हवं. नाही कारण मारे त्या दिवशी म्हटलं होतं मी की मधुराशी येऊन बोलतो मी, पण समाव नाही जमलं. नाही सत्यजित, मला आता वाटत नाही की त्याची एवढी गरज आहे. गुड, चांगलंय. नवरा बायको मधले प्रश्न आपापसातच मिटलेले बरे. उगीच तिसरा माणूस मध्ये कशाला? आता फक्त चहा प्यायला येईन घरी तुझ्या. नक्की. चल बाय. बाबा कट केला हो फोन. लावू परत, लावू परत. परत कट केलं. ती काय कोणाची साथ संगत करणार? खाल्ल्या घराचेच वासे मोजलेत तिने. तुम्हाला वाटतं ती तुमची साथ देईल? लाव. ते मी नाही उचलला मग. अरे इन्सल्टिंग वाटतो.
लाव. कन्फर्म लाव. हॅलो. अहो काय मोतीवाले बाई, काय कुठं तुम्ही? आम्ही तुम्हाला किती फोन करतो, तुम्ही आमचा फोन का नाही घेत? अहो माझ्या बरोबर सत्यजित होता. काय झालं? तुम्ही कशाला फोन केलाय? अहो, मी हे विचारायला फोन केला होता की उद्याचा आपला कन्फर्म आहे ना? हा हो हो कन्फर्म ना. आता तुम्हीच ठरवलंय म्हटल्यावर नक्कीच जाऊया. हा नक्की ना. मग आता काय करू माहितीये का, उद्या आपण सकाळी 6लाच निघू. नाश्ता पाणी करत रमत गमत आपण 9 वाजेपर्यंत डेटला पोहोचू की. काय मिस्टर होळकर, सकाळी 6 वाजता कोणी डेटवर जातं का? अहो आमचा दिवस पहाटे 3ला सुरू होतो. सकाळी तांबडे बाबाची काकडाची असते, त्या काकडातील आम्ही सगळे असतो. घरातले सगळे नोकर चाकर, मिसेस, आमचे स्वीय सहाय्यक संख्ये. हो मला मान्य आहे, पण ते तुमच्या घरात ना. अख्खं कोल्हापूर तर साखर झोपेत असतं तेव्हा. मग 7 वाजता जाऊ? नाही नको, थोडस उशिरा जाऊया का? 11 नाहीतर 12 पर्यंत जाऊया. नाहीतर मी एक काम करते ना, मीच येते तुमच्याकडे, मग आपण जाऊया. नाही नाही आता असं करा, असं करा. तुमचं नाही माझं नाही. काय तुमचं नाही माझं नाही, 10 वाजता कन्फर्म. 10ला 4. फिक्स 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 फिक्स. आता चेंज ना. हा ते म्हणा ना ते 3 अक्षरी ते आय आय आयच्या पुढे 2 आय म्हणा ना. LOVE YOA ते बरोबर बरोबर. प्लीज प्लीज बरं. आय लव्ह यू मिस्टर होळकर. उद्या 10 वाजता कन्फर्म 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 10 वाजता. मजा आली मजा आली. पूर्व संध्येलाच मजा आली. मग पुढे काय झालं? काही शोध नाही लागला बाबांचा. अहो पोलिसांनी जिथे रेड टाकली होती ना, त्याच्यात बाबा नव्हतेच. काय? आणि काय, त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीने उत्तर दिलं, आमचा तपास सुरू आहे, कळवू. कुठे गेले असतील मामांची? एवढी वर्ष जिथे होते तिथेच गेले असतील परत. पण मग सोन्या तर इथेच आहे आपल्याकडे. त्यांना सगळे सारखेच ग. अशा माणसांमध्ये दयामाया नसते मंजिरी. नाही नाही, बाकी काही असलं तरी मामांजींचा शोध आपण घ्यायलाच पाहिजे. मी पडते जरा. वहिनी, दादाचा मूड कसा आहे? अजूनही नाराजच आहेत माझ्या. अहो मला मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. मला माहिती आहे तुम्ही जाग्यात ऐकताय ना.
रू